तर आज हे दोन लघुलेख मी लिहिले. एक विनोदी लघुलेख आहे आणि दुसरा वैचारिक लघुलेख आहे. तर प्रथम मी माझा विनोदी लघुलेख आपणास वाचून दाखवतो. त्याचं नाव आहे साला मच्छर. आता हा डास पहा, एवढूसा जीव पण त्याने परेशान करून सोडले हो. डास लवकर सापडतही नाही आणि दोन्ही हातात पकडावे म्हणले तर कुठेही ते दिसतही नाही. आवाज मात्र चालूच, गूं 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 सारखं चालू. आता ऑल आऊट, गुड नाईट वगैरे लिक्विड मिळतात बाहेर, पण त्याने डास पटापट मरतात हेही खरे. पण ते डास मरून खाली कोणत्या जागी पडले तेही ओळखू येत नाहीत. असो, आम्ही परवा ती एक बॅट मिळते बघा डास मारण्यासाठी बॅट, ती विकत घेतली. तिचे बटन दाबून ती ऑन करून सगळीकडे फिरवायची. पण त्या बॅटने म्हणावे तेवढे डास मरेनात. बॅट अशी फिरवीत गेलं सगळीकडे की थोड्या वेळाने टिच 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 असा आवाज येतो. जेवढे आवाज येतील तेवढे डास मेले असं समजायचं. पण साला आता हे मच्छर देखील फार हुशार झाले आहेत तो. आपण बॅट ऑन करून सगळीकडे फिरवले तर साले मरतच नाहीत. बॅट पुन्हा खाली ठेवून दिली की परत आवाज सुरू होतो, गुं 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 गुं. मग पुन्हा बॅट हातात घेऊन हिंडू लागलो तर काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ डाससुद्धा चालूपणा करेल आता, असंच म्हणायला पाहिजे. बॅट दिसली की बेटे लपून बसतात आणि थोड्या वेळाने पुन्हा आपल्या हातापायावर बसून आपल्याला चावत राहतात. छे, आता तर कुणावरच विश्वास राहिला नाही आपला. साला मच्छर. तर आता हा माझा एक वैचारिक लघुलेख मी आपणास सादर करू इच्छितो. वैचारिक, त्याचं नाव आहे मुके प्राणीसुद्धा. मोबाईलमध्ये यूट्यूबवर 2 प्रसंग फार छान बघायला मिळाले. जंगलामध्ये एक मोठा वाघ पूर आलेल्या एका विशाल अशा नदीमध्ये वाहत चालला होता. वाघ, एवढा मोठा वाघ, पण त्याला तिथून बाहेर निघता येईना त्या पाण्यातून. तो खूप धडपड करू लागला, बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला ते जमेच ना. बिचारा आता काय करणार. त्याला पाण्यात बुडून मरण्याची वेळ आली. पण तेवढ्यात एका महाकाय अजस्त्र अशा हत्तीने ते पाहिले आणि तो हत्ती झपाट्याने त्या बुडणाऱ्या वाघाकडे येऊ लागला. आता हत्तीला काय भीती. त्या वाघाच्या जवळ तो हत्ती गेला आणि त्याने अगदी सहज लीलया त्याला आपल्या भक्कम सोंडेमध्ये धरून उचलले आणि पाठीवर सोडले मागच्या बाजूला. तो वाघ तिथं पाठीला धरून बसला. मग तो हत्ती तीराच्या दिशेने निघाला, तीर पाण्याच्या काठाकडे. त्याने सुरक्षितपणे त्या नदीच्या काठावर त्या वाघाला आणून सोडले. पहा किती भावुक प्रसंग हा. मुक्या प्राण्यांना सुद्धा एकमेकांबद्दल प्रसंगी किती जिव्हाळा वाटतो. त्यांना फक्त आपल्यासारखं बोलता येत नाही, पण मदतीला ते सदैवच तत्पर असतात. त्यानंतर आणखी एक असाच प्रसंग मी पाहिला यूट्यूबवर. असाच एक हत्ती, त्याने पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या एका माणसाला सोंडेने धरून उचलले आणि त्याला तसाच धरून तो नदीच्या काठापर्यंत गेला, सोंडेत धरून त्या माणसाला. तिथे हत्तीने त्या माणसाला सुखरूप सोडले. तो माणूस वाचला. बघा, माणुसकी सोडलेल्या आपल्या या माणसांनी मुक्या प्राण्यांपासून तेवढं तरी शिकावं.